कच्च्या कैरीचं अगदी फास्ट लोणचं बनवणार असला तर ही रेसिपी नक्की बघा। आंबा स्वच्छ धुवून घ्यायचा कच्चा, त्याला बारीक फोडीमध्ये चिरून घ्यायचा आहे आपल्याला। आंबा कोरडा करूनच चिरून घ्या, एकदम छोटे छोटे पीसमध्ये हे कापून घ्यायचं आहे। खूप छान अगदी पटकन लोणचं बनतं आहे। तर इथं फोडी तयार झालेल्या आहेत। फोडीमध्ये हळद, मीठ, गरम मसाला, जिरा मसाला, लाल तिखट, 2 चमचाभर इथं मी साखर घेतलेली आहे। तर तेल आपलं 2 ते 3 चमचाभर 2 आंब्याला कडवायला ठेवायचं आणि हे पूर्ण मिश्रण मिक्स करून घ्यायचं। चवीपुरतं मीठ घालून घ्यायचं आपल्याला। फोडींला पूर्ण मसाला व्यवस्थित लागू दे। तर एका बाउलमध्ये आपण मिश्रण पूर्ण काढून घ्यायचं आहे। एक पूर्ण चमचा आपण इथं मोहरी तडतडायला ठेवायची, 1 चमचा जिरे टाकायचं, खायचं हिंग, आपलं हिंग थोडंसं बारीक चमचाभर आपली अर्धा चमचाभर हिंग टाकायचं। पूर्ण कडलेलं तेल पूर्ण मिश्रणमध्ये मिक्स करून हे पूर्ण मसाला व्यवस्थित लागू दे म्हणून आपण ह्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। अगदी छान चविष्ट एकदम मस्तच लोणचं बनते। अगदी पटकन फटाफट बनतंय। तुम्ही करून एक 10 मिनटं झाकण लावून ठेवून नंतर त्याला परत मिक्स करून हे खायला सुरुवात करू शकताय। अगदी टेस्टी लागते, मस्तच। भात चपातीसोबत कशासोबत बी खाऊ शकताय। अगदी मस्तच बनतंय अगदी लोणचं, एकदम चविष्ट चवदार। अशा एका पद्धतीनं नक्कीच तुम्ही लोणचं हे ह्यावेळेस कच्चे आंबे भरपूर आहेत, नक्की ट्राय करा। अगदी छान बनतंय लोणचं, अगदी पटकन, अगदी फटाफट, मस्तच। पूर्ण मिश्रण तयार झाल्यानंतर ह्याला झाकण लावून अर्धा तासभर ठेवून द्यायचं। नंतर परत एकदा मिक्स करायचं, मग खायला घ्यायचं। एकदा ट्राय नक्की करून बघा। तर चला,